नमस्कार मित्रांनो, मी राम तायडे, आपलं राम तायडेज फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण एक वयवारी या सब्जेक्ट वरती या टॉपिक वरती आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला होता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की सर व्हिडिओ जे आहेत ते लेंदी होतात, तर तुम्ही आम्हाला शॉर्ट ट्रिक्स मध्ये एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून दाखवा। तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपण शॉर्ट ट्रिक्स मध्ये ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस प्रॉब्लेम हा असतो की शॉर्ट ट्रिक्स ह्या प्रत्येक गोष्टीवरती इम्प्लिमेंट होतात असं नाही। बऱ्याच वेळा तुम्ही YouTube वरती ज्यावेळेस शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बघतात त्यावेळेस त्यांनी जे एक्झाम्पल त्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवलेले असतात त्या एक्झाम्पल वरतीच त्या शॉर्ट ट्रिक्स इम्प्लिमेंट होतात, बाकी ठिकाणी त्या इम्प्लिमेंट होताना आपल्याला दिसत नाही आणि यामध्ये मग विद्यार्थ्यांची फसगत होते। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये तीच शॉर्ट ट्रिक्स फीड झालेली असते आणि मग ज्यावेळेस आपण एक्झामला अपियर होतो त्यावेळेस पण आपण त्याच पद्धतीने तो जो प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो, परंतु तिथं ती शॉर्ट ट्रिक्स इम्प्लिमेंट होत नाही आणि मग अर्थातच काय होईल की विद्यार्थ्यांचे उत्तर जे असतील ते विद्यार्थ्यांचे उत्तर चुकीचे होतील। मी आता YouTube वरती अशाच एक प्रकारचा एक व्हिडिओ बघितला, ज्या व्हिडिओला जवळपास 5.6 मिलियन्स पर्यंत व्ह्यूज आलेले आहेत। मी चॅनलचं नाव आपल्या समोर डिस्क्लोज करू इच्छित नाही, परंतु त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की क्यूब रूट कसा काढायचा आणि हे 3 एक्झाम्पल दिलेले होते बघा। तर शॉर्ट ट्रिक्स अशी आहे की हे 3 अंक जे आहेत त्या 3 अंकांची बेरीज करायची। 1 + 2 + 5 इज इक्वल टू 8 मायनस हा जो 3 आहे यातून हा मायनस करायचा इक्वल टू 5। याचा अर्थ की काय की 125 चा क्यूब रूट जर का काढायचा असेल तर त्याचा आन्सर 5 येईल, बरोबर। तसंच सेम इथं पण तसंच होतं। 2 + 1 + 6 इक्वल टू 9 - 3 दॅट मीन्स 6। अशा पद्धतीने हे जे पहिले जे 3 एक्झाम्पल जे आहे ह्या 3 एक्झाम्पल साठी ही ट्रिक्स फॉलो केल्या जाऊ शकते, त्यामध्ये त्याचे आन्सर जे आहे ते बरोबर येतात। परंतु जर का आपण हा जर का सेकंड जर का 4th नंबरचा जो प्रॉब्लेम जो दिलेला आहे हा प्रॉब्लेम जर का आपण त्याच पद्धतीने जर का सॉल्व्ह करून करायचा जर का प्रयत्न केला तर आता याचा आन्सर काय येईल। जर का ह्या ट्रिक्स नुसारच आपण याला जर का सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 5 + 1 + 2 दॅट मीन्स 8 - 3 इक्वल टू 5 होतात, बरोबर। तर 512 चा क्यूब रूट 5 आहे का, तर अर्थातच नाही। तर इथं जर का आपण चेक केलं तर हे जे आन्सर जे आहे हे चुकीचं आन्सर येते। हा 512 याचं जर का क्यूब रूट काढायचं जर का झालं तर त्याचा आन्सर ऍक्च्युअल मध्ये 8 येते। तर अशा पद्धतीनं आपण काय करतो की ह्या शॉर्ट ट्रिक्स पूर्णपणे त्या प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंट होतात किंवा नाही होतात याचा आपण स्वतः अनुभव घेत नाही आणि त्यामुळे आपली फसगत होऊ शकते। तर माझं असं म्हणणं आहे की शॉर्ट ट्रिक्सच्या पाठीमागे न लागता किंवा जर का तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण इम्प्लिमेंट करायची असेल तर मग तिची सत्यता पडताळून पाहावी, त्यावेळेस शॉर्ट ट्रिक्सचा यूज करावा, अन्यथा शॉर्ट ट्रिक्स यूज करू नये। धन्यवाद।